तानाजी बाजी प्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजराणी यवनी फौजेच्या बंगल्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून. आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. होय महाराज, पण आज तेच होईना नव्ह. इथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुर्द पाडतात, आणि हे चाकरमानी ते मुर्द वलांडून हापिसात जातात. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची. होय, पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. आमच्या राज्यकालात चालून आलेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना. आम्ही कसा सोडवला तो प्रश्न? आइए राजा जी, आओ आओ। अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खान के मातहत बन जाओ। पहले तो मैं तुम्हें आला हजरत के सामने पेश करूंगा। आओ आओ, डरो मत। भीती? खान साहेब, आम्हाला भीती फक्त श्री प्रभू रामचंद्रांची, आणि आपण कोण आहात हे आम्ही चांगलेच जाणतो. अच्छा राजा जी, आपसे मिलने के लिए बेताब है हम। कितने दिनों की आरज़ू थी। आओ आओ, हमारे कलेजे को ठंडक दो। इस अफजल खान को गले लगाओ। आओ आओ। जय भवानी। जय भवानी। रामखोर, दगाबाज, माझ्या स्वराज्याचा घास गळायला निघाला होतास. हा खेळ, ही घे चावडी, आणि हा घे घोटाळा. कार्याचा पोत आमच्या मृत्यूचं राजकारण करायला आला होतास ना. हे घे, हे घे तुझ्या मृत्यूचं दान. तुझ्याच पोट्यात ओततोय आम्ही. हर हर महादेव. येसाजी जी, अफजल खानाचा खात्मा ही एका व्यक्तीला मारण्याची कथा नव्हती. प्रश्न होता दोन राजसत्तांच्या भवितव्याचा. प्रश्न होता रयतेच्या सार्वभौम हिताचा. ही रयत स्वाभिमानानं जगली पाहिजे, आणि तो स्वाभिमान आयुष्यभर आम्ही जपला. होय तर एवढं त्या शाहिस्ती खानाचं सैन्य तर, पण त्याच्या पुढे बी आपण हार मानली नाही. पुरंदराच्या तहानं समज स्वराज्य गमावलं, पण स्वाभिमान सोडला नाही. होय येसाजी, आज पावलोपावली राज्यकर्त्यांसमोर लाळ घोटणाऱ्या युवकांनी तरी जाणून घ्यावं कैसे आम्ही त्या दिल्लीच्या तख्तासही नमवलं होतं. स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान? भर चौकात लेकी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात फेकण्याप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळवून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? घ्या शपथ. या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. घ्या शपथ.
आपल्या अन्नदात्याला, शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिष देणार नाही. अरे घ्या शपथ, मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. घ्या शपथ. होय महाराज, आम्ही शपथ घेतो, आम्ही शपथ घेतो. घ्या शपथ, शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. घ्या शपथ. आम्ही शपथ घेतो. शाबास. आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आणेल. निश्चय करा, आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र. बोला हर हर